अध्याय 3. मित्रासह राजाची कथा. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे महत्व वर्णन. तेथे शिवपूजा केल्यामुळे मित्रसह राजाची ब्रह्महत्येपासून मुक्तता, रावणाने केलेले पार्वती हरण व आत्मलिंगाची कथा, केकय ब्राह्मणाच्या स्त्रीची गोष्ट. श्री गणेशाय नमः. हे मंगलधामा शिवा, तुझा जय असो. तू भक्तांच्या हृदयाचा आराम आहेस. तू असा वृक्ष आहेस की सृष्टी हे ज्याचे फळ आहे. तू नाम व अनाम यांच्या पलीकडचा आहेस. तू षडानंजनका, मदन दहना, भाललोचना, भवभंजना, त्रिपुरांतका, तुझी सद्यजात, वामदेव, तत्पुरुष आणि ईशान ही नावे असून तू ईश्वर, अर्धनारी नटेश्वर आहेस. हे गंगाधरा, गिरीशा, सर्पभूषणा, सर्व व्यापका, तू निरंजन व गुणत्रय विरहित आहेस. हे जगत जीवना, तुझे स्वरूप दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र आहे. तू कृपा करून दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचा अगाध महिमा व्याधाच्या कथेत सांगितलंस. आता पुढील कथेची रचना कशी करावी हे तूच सांग. नैमिषारण्यात सूत, शौनक आदी ऋषींना कथा सांगत होतो. इक्ष्वाकु वंशात मित्रसव नावाचा राजा राज्य करीत होता. तो वेदशास्त्र संपन्न होता. तो जेव्हा तेजस्वी होता की जणू काही पृथ्वीवरील दुसरा सूर्यच. त्याने आपल्या सैन्याच्या वस्त्रांनी जणू पृथ्वीला पांघरून घातले होते. त्याचे शत्रू त्याला भिवून असत. एकदा तो शिकारीसाठी मोठी सेना घेऊन घोर अरण्यात शिरला. त्यावेळी चारी बाजूंनी श्वापदे भिवून जागा सोडून पळू लागली. वाघ, लांडगी, अस्वले, सिंह, मृग, वानर, वनगाई, ससे, कोल्हे तसेच मोर, रानमांजरे, कस्तुरी मृग, बदके, राजहंस एवढेच काय तर मुंगसे आणि चक्रवाक पक्षीही त्यात होते. राजाने त्यातील अनेक प्राणी मारले आणि योगायोगाने एक राक्षसही मारला. त्याचा भाऊ दुरून ते पाहत होता. तो संतापला आणि त्याचा सूड घेण्याचे त्याने ठरवले. राजा शिकार करून नगरात परत आला. काही दिवस लोटले. एके दिवशी त्या राक्षसाने ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि मळकट काळी वस्त्रे परिधान करून हातात झारे घेऊन आणि फळी घेऊन तो राजाकडे गेला आणि राजासमोर प्रवेश मिळाल्यावर मोठ्या नम्रपणे म्हणाला, महाराज, मी पाकशास्त्रात निपुण आहे. मी भाज्या इतक्या सुवासिक करतो की देवही मुग्ध होतात आणि लोक तर मिटक्या मारीत खातात. राजाने त्या पाकशाळेत ठेवला. नंतर पितृतिथी आल्यावर त्याने आपले गुरु वशिष्ठ यांना भोजनास बोलवले. तेव्हा राक्षसाने कपट करून अन्नामध्ये नर मांस रांधून वाढले. वशिष्ठ मुनी अंतर्ज्ञानी होते. त्याने आपापल्या नर मांस खायला घातले आहे हे ओळखले आणि ते राजावर रागवले व त्यांनी राजाला शाप दिला. मी ब्राह्मण असून तू मला नरमांस वाढलेस. तू पापी आहेस. तू राक्षस होऊन अरण्यात अशा ठिकाणी राहशील की जेथे आहार मिळणार नाही. राजा म्हणाला, मी सर्वोपरी निर्दोष आहे. मला काही माहित नाही. थांबा, मी पाक सिद्ध करणाऱ्याला बोलवतो. त्याचा शोध घेतला तेव्हा तो अरण्यात गुप्तपणे पळून गेला होता. राजाही वशिष्ठावर रागवला आणि मला तुम्ही शाप का दिलात, मीही तुम्हाला शाप देतो असे म्हणून त्याने हातात उदक घेतले. तो शाप देणार तेवढाच त्याची मंदयती नावाची साध्वी पट्टराणी पुढे आली आणि राजाला थांबवून म्हणाली, नाथ, थोडा विचार करा, दूरदृष्टीने विचार करा. शिष्य कधी गुरुला शाप देतो का? तसा त्याला अधिकार नाही. तुम्ही शाप दिला तर तुम्हाला कल्पात्या परत नरकात पडावे लागेल. राजा म्हणाला, खरेच तू मला वेळेवर सावध केलेस. तू खरोखर चतुर आहेस. पण आता हे पाणी जर मी भूमीवर टाकीन तर पृथ्वीवर काही पीक येणार नाही. राजाने ते पाणी स्वतःच्या पावलांवर टाकले. तेव्हा त्याचे पाय गुडघ्यापासून खाली कृष्णवर्ण झाले व त्यावर कोड उठले. तेव्हा त्यापासून त्याला कल्माशपाद असे नाव पडले. वशिष्ठांनी ते पाहिले व राजा खरोखर निरपराध आहे हे लक्षात येऊन त्याला उशाप दिला. तू 12 वर्षांनी ह्या शापातून मुक्त होऊन आपल्या स्थानी परत येशील. वशिष्ठ अंतर्ध्यान पावले. राजाचे रूप पालटले. तो राक्षस झाला. रात्रंदिन भुकेने व्याकुळ होऊन अरण्यात मिळेल त्या प्राण्यास खाऊ लागला. त्याचे शरीर आक्रळ विक्रळ दिसत होते. त्याचे दात बाहेर आलेले होते. तो भयानक दिसत होता. त्याने एक दिवस अरण्यात हिंडत असता एक सुंदर ब्राह्मण पुत्र पाहिला. त्याची सुंदर पत्नीही बरोबर होती. ते दोघे आनंदाने अरण्यात पायवाटेने चालत असताना कल्माशपादाने त्याला पकडले व तो त्याला खाणार. तेवढ्यात त्या ब्राह्मण पुत्राची पत्नी काकुळतीने तिची विनंती करू लागली, अरे, तू मित्रसह नावाचा राजा आहेस. तू गो ब्राह्मण प्रतिपालक आहेस. तू माझ्या पतीला मारू नको. हे पाप तू तुझ्या डोक्यावर घेऊ नको. तुला स्वर्ग कसा मिळेल? तिने फार गयावया केल्या. ती जमिनीवर गळबळा लोळू लागली.
तरी त्याला मुळीच दया आली नाही. त्याने तो कोवड्या वयाच्या ब्राह्मण पुत्र खाऊन टाकला आणि तिच्या पुढे हाळे टाकले. तेव्हा ती दुःखाने आक्रोश करू लागली, आपले कपाळ पेटून घेऊ लागली, तोंडात माती घालून घेऊ लागली आणि दुःखातिरेकाने तिने राजाला शाप दिला. राजा, तू माझ्या मदयंती जवळ किंवा कोणत्याही स्त्री जवळ संग करण्याच्या इच्छेने गेलास तर तुझा प्राण तत्काळ जाईल. हा शाप ब्रह्मदेवही फिरवू शकणार नाही असे म्हणून तिने रडत रडत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि अग्नी पेटवून त्याला अस्थीसह स्वतःला जाळून घेतले. एवढा क्रूर कल्माशपाद व त्यांचेही मन सरकले. पण काय करणार, ब्राह्मण स्त्रीचा शाप अटळ होता. पुढे 12 वर्षे संपली. राजा वशिष्ठांच्या शापातून तो मुक्त झाला आणि आपल्या नगरात गेला आणि पुन्हा राज्य करू लागला. त्याने मदयंतीने आपल्याला अरण्यात ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप सांगितला. ते ऐकून मदयंती रडू लागली आणि पतीला म्हणाली, आता आपला वंश खुंटला. निदान ब्रह्मचार्य पाळून प्राण रक्षण तरी करावे. याच्या पुढे आपले मन ताब्यात ठेवावे. कोणत्याही स्त्रीजवळ संभाषण करणे सुद्धा तुम्हाला नखाऱ्याच्या शय्येप्रमाणे त्याज्य होईल. त्या शापामुळे राजाची फार बिकट अवस्था झाली. गरुडाने सापाचे दात काढून त्याला दीन करून टाकावा, वाघाला सापड्यात कोंडावा, नाकात वेसण घालून बैलाला बांधून ठेवावे, मदोन्मत्त हत्तीला पकडून नम्र करावा, अशी त्याची अवस्था झाली. आपला वंश पुढे कसा चालवा याची चिंता तो करू लागला. शेवटी त्याला असा शास्त्रार्थ मिळाला की गुरूंकडून संतती प्राप्त करून घेता येते. त्याप्रमाणे त्याने वशिष्ठांची विनंती करून मदयंतीच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करविला. पुढे राजा एकटा राहू लागला. घर त्याला अरण्यासमान भासू लागले. तो अरण्यात शिकार करण्यास मन रमवू लागला. तो मदयंतीला म्हणाला, मला मृत्यू आणि तुला वैधत्व येईल असे कर्म आपण करता कामा नाही. आपली कर्मगती गहन आहे. प्राक्तन हे दारुण आहे. भोगल्याशिवाय सुटका नाही. तो अरण्यात हिंडत असता त्याने एकदा मागे पाहिले. तो त्याच्या मागे भयानक पिशाच दिसले. त्याने पूर्वी तिची दाम्पत्य मारली होती. ती ब्रह्महत्या त्याच्या पाठीस लागली होती. राजा सर्व तीर्थात हिंडू लागला तरी ती ब्रह्महत्या त्याची पाठ सोडत नव्हती. स्वप्नात, जागृतीत केव्हाही पाठीशी करा दात खाच पिशाच उभे राहत असे. त्यापासून सुटका व्हावी म्हणून राजाने अनेक व्रते केली, अनेक दान दिलीत, पण व्यर्थ. राजा अगदी गांजून गेला. अशाच तो एकदा मिथिला नगरी जवळ आला. त्याला वाटेत अनेक वृक्ष लागले. आम्र वृक्ष फळांनी भरले होते. पोफडी, केळी, नारळ, रातंजन, चाफे, जाई-जुई, मालती, मोगरे, शेवंती, जपा, करवीर, पारिजातक, वळ, पिंपळ, अंबर, बकू, देवदार, कपित्थ, बिल्व, अंजीर, अर्जुन, कदंब वगैरे अनेक वृक्ष लता पाहून राजा थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबला. तरी तेथेही पिशाच्या मागे होतेच. तोच राजाच्या भाग्याचा सूर्य जणू काही उदय पावला. दरिद्री माणसाला गुप्त धनाचा ठेवा सापडावा, भुकेने व्याकुळ झालेल्या समोर क्षीरसागराच्या लाटा उसळत याव्या की मरणाऱ्याच्या मुखात अमृत पडावे किंवा चिंताग्रस्त मनुष्याला चिंतामणी सापडावा असे झाले. महातपस्वी गौतम मुनी आपल्या शिक्षणासह तेथे अचानक संचार करीत आले. त्यांना पाहताच राजाने त्यांच्या पुढे लोटांगण घातले. त्यांचे अंतःकरण आदराने भरून आले. तो हात जोडून उभा राहिला आणि गौतम मुनींचे स्तवन करू लागला व म्हणाला, मुनिवर्य, आपले सहज दर्शन झाले तरी सर्व पापे नष्ट होतात. आपण जर कृपा केली तर दरिद्री मनुष्य इंद्रपदावर बसेल. गौतम त्याला म्हणाला, राजा, तुझे कुशल आहे ना? राज्य, प्रजा, अमात्य सुखाने नांदत आहे ना? चारी वर्णांचे लोक आपापला धर्म पाळतात ना? पशु, सेवक पुत्र, स्त्रिया समस्त लोक सुख स्वरूप आहेत ना? राजा म्हणाला, आपल्या कृपाने सर्व क्षेम आहेत. फक्त मीच दुःखी आहे. तुम्ही खूप दुरून आलेले असतात. तुमच्या दर्शनाने माझी ब्रह्महत्या दूर होईल असे वाटते. त्यानंतर राजाने आपले पूर्व कर्म त्या मुनींना निवेदन केले. तेव्हा तो मुनी म्हणाला, मी भूमीवरील दुसरे कैलासच अशा गोकर्ण क्षेत्रावरून येथे आलो आहे. त्या क्षेत्राचा महिमा अवर्णनीय आहे. तेथे कैलासनाथ ओंकार रूपाने भवानीसह नांदत असतात. देव, राक्षस, किन्नर तेथे सेवा करीत असतात. तेथे लक्ष्मीसह जनार्दन गहन तप करीत असतो. तेथे इंद्र आणि सनकादिक मुनी नित्य वस्ती करून असतात. देव तेथे पाषाण व वृक्ष यांची रूपे घेऊन राहिलेले आहेत. व्यास, वशिष्ठ, भृगु, परशुराम तेथे तप करीत राहतात. नारद, तुंबरू ते शिवलीला गात असतात. देवतांचे समुदाय शिवहर गरजत असतात. अष्टनायिका नृत्य करीत असतात. ऋषी वेदघोष करीत असतात. ते अत्यंत उत्तम स्थान आहे. त्याच्या पूर्वी द्वारावर ऐरावतावर आरूढ होऊन इंद्र पहारा करीत असतो. दक्षिणेस यम, पश्चिमेस वरुण, उत्तरेस कुबेर रक्षण करीत असतात. हे क्षेत्र संत साधकांचे माहेर घरच आहे.
येथे साक्षात शंकर विराजमान असल्यामुळे येथील मूर्तीच्या भोवती महासिद्धी असून त्याच्या भोवती कात्यायनीचे आवरण आहे. अष्टभैरव, 12 आदित्य, 11 रुद्र आणि अष्टवसु, नवनिधी, दिक्पाल येथेच वस्ती करून असतात आणि मीही येथेच असतो. अन्य क्षेत्रात लक्ष वर्षे केलेले अनुष्ठान आणि येथे 1 दिवस केलेले अनुष्ठान हे सारखेच असते. अमावस्या, संक्रांत, सोमवार, प्रदोष, पर्वकाळ, शिवरात्र अशा वेळी येथे समुद्र स्नान केल्यास सर्व तीर्थांचे फळ मिळते. येथेच पूर्वी रावण, कुंभकर्ण व विभीषण यांचे तप केलेले होते. तेथील मोक्षदायक शिवलिंग रावणाने कैलासाहून आणले व गजाननाने त्याची स्थापना केली. ऋषी ही गोष्ट ऐकताच सुताला म्हणाले, हे शिवलिंग कसे स्थापन झाले, आम्हाला त्याची कथा ऐकायची आहे. तेव्हा सूत पुरातन कथा सांगू लागले. श्रोतेजन हो, ती कथा फार पुरातन आहे. रावणाची माता कैकेयी ही शिवभक्त होती. रोज ती शंकराच्या लिंगाची पूजा केल्याशिवाय पाणीही पित नसे. रावणाचे कल्याण व्हावे, त्याला संपूर्ण विजय प्राप्त व्हावा या हेतूने ती रोज 5 धान्यांचे पीठ करून त्याची शिवलिंग करीत असे व त्याची पूजा करीत असे. इंद्राने द्वेष बुद्धीने ते शिवलिंग समुद्रात फेकून नेऊन टाकले. तेव्हापासून तिने अन्न पाणी सोडले. ते पाहून रावण आईला म्हणाला, मी कैलासाला जाऊन तपश्चर्या करून शिवाचे आत्मलिंगच पूजेसाठी आणून देतो. अशी प्रतिज्ञा करून तो कैलासावर गेला. तेथे त्याने पुष्कळ तप केले. तो 14 विद्या आणि 64 कला जाणत असे. त्याने वेदांचे भाग करून त्यातील सारासार निवडले होते. रावणाची तपश्चर्या फार घोर होती. शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने एक अद्भुत कृत्य केले. आपले मस्तक त्याने आपल्या हाताने तोडले आणि आपल्या शिराच्या तारा करून त्याला त्या जोडल्या आणि त्यातून सूर काढले. अनेक राग रांगण्यांचे त्याला ज्ञान होते. त्याने अत्यंत सुस्वर गायन केले व शंकराची स्तुती केली. त्याने शंकर प्रसन्न झाला. शंकर रावणाला म्हणाला, हे दशमुखा, मी तुझवर प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे असेल ते माग. रावण म्हणाला, हे कामांतका, माझ्या आईला पूजेसाठी तुझे आत्मलिंग पाहिजे, ते द्यावे. तसेच ती त्रिभुवनात सुंदर आहे अशी स्त्री मला पत्नी म्हणून मिळावी. तथास्तु असे म्हणून शंकराने संतुष्ट होऊन आपल्या हृदयातून अत्यंत तेजपुंज असे दिव्यलिंग रावणाच्या हातात दिले. ते सहस्र बाल सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. सर्व देवतांचे आराध्य असे लिंग रावणाने स्वीकारले व पुढे म्हटले, कैलासनाथा, मला आता सर्व त्रिभुवनात सुंदर आणि अपर्णेचीच जणू काही दुसरी प्रतिमा अशी पत्नी म्हणून दे. शंकर म्हणाला, रावणा, अपर्णेची दुसरी प्रतिमा होणे शक्य नाही. ती सर्वात सुंदर आहे. तेव्हा तू तिलाच घेऊन जा. असे म्हणून शंकराने पार्वतीला रावणाच्या स्वाधीन केले. रावणाने अवश्य असे म्हणून अपर्णेला खांद्यावर घेतली व हातात आत्मलिंग घेऊन तो लंकेला परत जाऊ लागला. गणपती, नंदी, स्कंद, वीरभद्र इत्यादी देव शंकराला म्हणू लागला, आदिनाथा, हा कसला तुमचा भोळा उदारपणा, तुम्ही भवानीच देऊन टाकली. तेव्हा शंकर हसला आणि म्हणाला, तिचा कैवारी विष्णू आहे. तो आता तिचे रक्षण करण्यासाठी धावत येईल. तिकडे भवानी विष्णूचा धाव करीत होती. तो पद्मजताता, वारिज नयना, इंदिरावरा, वेदवंद्या, सुहास्य वदना, नीलमेघवर्णा, धाव रे धाव, मला सोडो. मधु, कैटभ, नरक व मूर यांचा नाश केलास. तू दशावतार धारण केलीस. हे जनार्दना, मदनांतक असा तो माझा पती, त्याच्या मनाला तू आनंद देतोस. हे जगद्गुरु श्रीधरा, असुरमर्दना, मला सोड. विष्णूने तिचा धाव ऐकला व ब्राह्मण वेशाने रावणासमोर आला आणि त्याला म्हणाला, दशवदना, एवढी सुंदर स्त्री कोठे मिळविलीस? रावण म्हणाला, ही अपर्णा आहे, मला शंकराने दिली. ब्राह्मण म्हणाला, अरे, तिला खाली उतरून तिचे तोंड तरी पहा. रावणाच्या मनात शंका आली. त्याने पार्वतीला खाली उतरवले व पाहिले तर तो काय, ती त्याला अत्यंत म्हातारी अमंगळ दिसली. कपाळावर आठ्या होत्या, गाल बसलेले होते, दात पडलेले होते. तो ब्राह्मण खदाखदा हसू लागला. तेव्हा रावण तिला तेथेच सोडून पुढे चालला. मग विष्णूने तेथेच पार्वतीचा भद्रकाली या नावाने स्थापना केली. तिकडे रावण पुन्हा शंकराकडे गेला व म्हणाला, देवा, तू मला फसवलेस. मला अमंगल स्त्री का दिली? शंकर म्हणाला, मी खरे सांगू का, मी तुझ्या अवाक्यात येणारीच नव्हे, ती अनंत ब्रह्मांडे तुला दाखवेल आणि क्षणार्धात ती लपवेल. विष्णूने आपल्या शरीरापासून रूप संपन्न अशी स्त्री उत्पन्न केली आणि ती मयासुराची कन्या म्हणून पुढे जन्माला आली. तिचे नाव मंदोदरी. ती अत्यंत सुंदर होती. तुला मयासूर कन्यादान करतील तेव्हा मंदोदरी तुझी पट्टराणी होईल. तसेच मयासूर तुला एक शक्ती देतील. त्या शक्ती 7 कोटी मंत्रांचे सामर्थ्य असेल. रावणा, शक्तीचा उपयोग तू तुझ्या महाशत्रूंवर कर.
शंकराच्या या सांगण्याने रावणाचे समाधान झाले आणि तो आत्मलिंग बरोबर घेऊन पुन्हा निघाला. वाटेत गजानन गुराख्याच्या रूपाने गुरे चारित होता. त्याला देवांनी विनंती केली की काहीही करून त्या रावणाच्या हातून शंकराचे लिंग सोडवून ते योग्य ठिकाणी स्थापन करावे. गजानन त्याप्रमाणे गुराख्याचा वेश करून रावणाच्या वाटेत उभा राहिला. तोपर्यंत रावणाला लघुशंका उत्पन्न झाली. त्याला राहवेना, पुढे पाऊल टाकवेन तो विचार करू लागला. शंकराने सांगितले आहे की हे लिंग भूमीवर ठेवू नकोस आणि ते हातात धरून बसावे, हे कर्म योग्य नव्हता. आता काय करावे? तेवढ्यात त्याला एक तो गुराखी दिसला. त्याने गुराख्याला बोलवून म्हटले, जरा हे शिवलिंग हातात धरतोस का? मी लघुशंका करून येतो. तेव्हा तो म्हणाला, माझ्या गायी रानोमाळ फिरतात, पळून जातील. तुझ्या लघुशंकेस किती वेळ लागेल कोण जाणे? रावण म्हणाला, छे मी आता लवकर येतो, जरा थांब. तेव्हा गुरे राखणारा गणपती म्हणाला, मी तुला 3 वेळा हाक मारीन, तू जर आला नाहीस तर मी लिंग भूमीवर टाकीन. ठीक आहे असे म्हणून रावणाने शिवलिंग त्याच्या हाती दिले आणि दूर एका आड बाजूस लावून लघुशंकेस बसला. गजाननाची लीला अगाध आहे. त्याने असे काही कर्मविधान केले की रावणाला फारच वेळ लागला आणि गजाननाने थोडा वेळ थांबून 2दा त्याला हाक मारल्या. 2 घटका संपल्या, 3री घटका झाली. तो ओरडून म्हणाला, रावणा, माझ्या गायी दूर गेल्या, तू हे लिंग घे, मला वेळ नाही. तो रावण न बोलता हाताने खुणा धरून थांब म्हणू लागला. शेवटी गणेशाने 3री हाक मारली आणि आता हे लिंग तू सांभाळ, मी चाललो असे म्हणून तो निघून गेला. रावणाला फारच क्रोध आला. तो अपवित्र स्थानीच उठला आणि धावत पुढे गेला. त्या स्थितीत तो ते लिंग उचलू लागला, पण ते हालेना. ते पृथ्वी एकजीव झाले होते. रावण ते उपटू लागला, तो पृथ्वी डळमळू लागली. रावणाने खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही. गुराख्याच्या वेशातील गणपती दूर जात होता. तो अचानक पृथ्वीत गुप्त झाला. रावणाने पाहिले तो त्याच्या गायीचे भूमीत गडप होत होता. रावणाने त्वच्छेने धावला व त्याने एका गायीचे कान पकडला. तेवढ्यात ती भूमीत गेली. मग रावणाने तेथे शिवलिंग पूजन केले. तेव्हापासून त्याला स्थापना गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. रावणाची माता तेथेच येऊन नित्य शिवपूजन करू लागली. रावण, कुंभकर्ण, विभीषण या सर्वांनी तेथे शंकराचे अनुष्ठान केले. त्याच्या बळावरच रावणाने देवांना जिंकले. मयासुराने आपली कन्या मंदोदरी आणि एक दिव्य शक्ती रावणाला दिली. रावणाला 1 लक्ष पुत्र आणि 1.25 लक्ष नातू होते. इंद्रजित हा त्याचा पुत्र महापराक्रमी होता. त्याने इंद्रालाही जिंकले. तेथील अनुष्ठानाने रावणाला फार संपत्ती मिळाली. अशी कथा सांगून सूत पुढे म्हणाले, गौतमानेही कल्पाशपाद राजाला गोकर्ण महाबळेश्वराचा महिमा सांगितला व म्हटले, राजा, मिथिलेच्या राजाने यज्ञ करायचे ठरवले आहे. त्या निमित्ताने आम्ही येत होतो तेव्हा आम्ही एक विलक्षण घटना पाहिली, मी तुला सांगतो. गौतम मुनी सांगू लागले, वाटेत एक मोठा वटवृक्ष लागला. त्याच्या सावलीत आम्ही सर्वजण विश्रांती घेण्यासाठी बसलो. तो तेथे आम्हाला एक अतिशय अमंगळ, आंधळी आणि रक्तपिती झालेली ओंगळ चांडाळ स्त्री दिसली. ती कुलक्षणी होती. तिला कित्येक दिवसात अन्न पाणी मिळाले नव्हते. तिचे कान, नाक, दात नष्ट झाले होते. अतिशय जीर्ण वस्त्रे फारच मळून गेलेले होते. ती धुळीत आसन्न मरण अवस्थेत पडली होती. तिच्याकडे पाहता पाहता आम्हाला वर एक विमान दिसले. सर्वत्र दिव्य प्रभा पसरली. त्या दिव्य विमानात 4 शिवदूत बसले होते. 4ही शिवदूत आपापल्या परीने तेजस्वी आणि शंकरासमान दिसत होते. ते विमान खाली उतरेल तो आम्हाला असे दिसले की ते शिवदूत शिवलीला गात आहेत आणि अष्टनायिका नृत्य करीत आहेत. मी पुढे येऊन शिवदूतांना विचारले, आपण हे विमान कोणाच्या उद्धारासाठी आणले आहे? तेव्हा ते म्हणाले, आम्ही या चांडा स्त्रीचा उद्धार करून शिव लोकात नेण्यासाठी आलो आहोत. मग मी त्यांना विचारले, हिची एवढी काय पुण्य झाली आहे ते मला कळेल का? मैत्रीची कथा. शिवदूत म्हणाले, पूर्वजन्मी केकई नावाच्या ब्राह्मणाची सुमिता नावाची मुलगी होती. आपल्या सौंदर्याचा तिला फारच गर्व होता. ती कुणासही मानित नसे. ती बालपणीच विधवा झाली. तारुण्याच्या मदाने ती स्वधर्म पसरली आणि व्याभिचार झाली. बापाचेही ती ऐकत नसे. व्याभिचाराने तिला दिवस गेले. मग लोक निंदा करू लागले. तेव्हा बापाने तिला केस धरून फरफट घराबाहेर काढले. तेव्हा ती बाहेर हिंडू लागली. ती दुसऱ्या देशात गेली असता एका क्षुद्राने तिला आश्रय दिला व तिला आपली पत्नी करून घेतली. त्याने तिला पुष्कळ पैसे दिले. ती त्याच्या जवळ संसार करू लागली. तेथे तिला पुष्कळ मूल्य झाली. पुढे ती मद्य आणि मांस खाण्याची सवय लागून अतिशय तमोगुणी झाली. ती दष्टपुष्ट झाली. नेहमी ती तंद्रीत असे. त्या क्षुद्राची पुष्कळ शेती होती. तो नोकरांना घेऊन एकदा शेतावर गेला असता त्या स्त्रीला मांस खाण्याची इच्छा झाली. मग ती गोठ्यात शिरली. तेथे एका गायीचा वासरू होते. ते तिने नीट पाहिले नाही, पण तिला वाटले की तो बकरा आहे.
तिने न पाहताच त्याच्या मानेवर जोराने सुरी चालवली. तेव्हा गायी हंबरू लागल्या. गोठ्यात गुरांनी मोठी खळबळ केली. मग तिने ते तेथेच तसेच घरात नेले. तेथे पाहते तर तो गायीचे वासरू मारले हे तिच्या लक्षात आले. शिव शिव, काय केले मी हे, नकळतच पाप झाले असे ती म्हणाली. आणि अर्धे अधिक मांस तिने खाल्ले आणि अर्धे बाहेर टाकले. ते वाघाने खाल्ले असा ओरडा नंतर केला. काही दिवसांनी ती मरण पावली. तेव्हा यमदूत आले आणि तिला नरकात घेऊन गेले. चित्रगुप्ताने यमाला विचारले, या स्त्रीने काही पुण्य केले आहे काय? चित्रगुप्त म्हणाला, हिने गायीचे वासरू मारले, पण त्यावेळी तिला वाईट वाटून तिने शिव शिव असे शब्द उच्चारले. ते ऐकताच यमाने तिला चांडाळ योनी जन्म दिला. चांडाळ योनीत ती जन्मापासून आंधळी आणि कुरूप मुलगी म्हणून जन्माला आली आणि तिचे आई बाप लहानपणीच वारले. तिला कोणी खायला देत नसत आणि कोणी दिसे तरी कुत्रही खाऊन जाई तरी तिला पत्ता नसे. निराधार अशी ती अत्यंत दुःखी होऊन गावोगाव भटकू लागली. काठी घेऊन रस्ता चाच पडत ती भीक मागत होती. जशी जाता जाता ती ज्या वाटेने चालली होती त्या वाटेत गोकर्ण क्षेत्राला यात्रेकरू चालले होते. वाद्यांचा घोष होत होता. शिवनामाचा जप चाललेला होता. त्याच्या संगतीने तीही त्याच दिशेने चालू लागली. गोकर्ण क्षेत्रात गेल्यावर ती भद्रकालीच्या मंदिराजवळ पडून राहिली. येणाऱ्या जाणाऱ्यांची भीक मागू लागली. मी फार पापिणी आहे, कोणीतरी अन्न द्या, दया करा, भूक लागली अशा तऱ्हेने ती हाका फोडीत लोकांची याचना करीत होती. तेव्हा प्रदक्षिणा करणाऱ्या एका भक्ताने तिच्या हातात एक बेलाचे पान टाकले. तिने हे बेलाचे पान चाचपून पाहिले आणि ते खाण्याची वस्तू नाही असे म्हणून रागाने फिरकावले. ते नेमके शंकराच्या पिंडीवर पडले. तिच्या कोणीच काही खायला दिले नाही, त्यामुळे तिला उपोषण घडले. तसेच भक्तांच्या संगतीत तिला पुढे जागरणही घडले. लोक शंकराचे नाव घेत होते, ते तिच्या कानावर पडत होते, त्यामुळे तिच्याकडून शिवस्मरणही घडले. तिचे असे पुण्य झाल्यामुळे तिला नेण्या शंकराचे विमान आले आहे. ही गोष्ट सांगून गौतम मुनी मित्रसह राजाला म्हणाले, ती चांडाळे आपले पूर्वकर्म आठवून शिव नामाचेच आपला उद्धार झाला असून ओळखून विमानातून जाता जाता सतत शिवचिंतन करू लागली आणि शिवगणांनी तिला शिवलोकी नेले. तू ही गोकर्ण क्षेत्रात जा, तेथे बैलाच्या त्रिदलाची शंकराची अर्चना कर, म्हणजे तुला सर्व पापे नष्ट होतील. त्याला अशा तऱ्हेने उपदेश करून गौतम मुनी जनकांच्या नगरीला यज्ञासाठी निघून गेले. मित्रसह राजा लगेच गोकर्ण क्षेत्राकडे निघाला. तेथे जाऊन त्याने शिवरात्रीच्या दिवशी शंकराची यथासांग पूजा केली. त्यामुळे शंकर संतुष्ट झाला आणि ब्रह्महत्येचे पातक नष्ट होऊन राजा निष्पाप झाला. आणि त्याच वेळी कैलासाहून त्याला नेण्यास दिव्य विमान आले. त्यात अनेक शिवगण बसलेले होते आणि ते सर्वत्र पसरलेले होते. वाद्याचा प्रचंड घोष चालला होता. देव पुष्पवृष्टी करीत होते. त्या विमानात शिवगणांनी राजाला बसविले आणि तोच त्याचे रूप पालटले. तो 10 हात 5 मस्तके असलेला शंकर जसा दिसतो तसा दिसू लागला. त्याला स्वरूपता मुक्ती मिळाली. धन्य ते गौतम ऋषी, धन्य ते गोकर्ण येथील शिव मंदिर. श्रोते जण हो, मानसरोवरात हंस जसे विहार करतात तसे आपण सभेमध्ये शोभत आहात आणि आपण अवधान रूपी अलंकार देऊन या श्रीधरांचा गौरव करा. हे पांडुरंगा, हे कैलास विलासा, श्रीधरा, तूच वरदान देतोस. पुढील अध्याय रसाळ कथा मजकडून वदवून घे. अध्याय 3 समाप्त. शिवचरणार्पणमस्तु.